बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोडाऊनला भीषण आग लागली। इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली। दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं विश्वविक्रम रचलेला आहे। आयपीएल सामन्यांमध्ये द्विशतक झळकावून त्यानं विश्वविक्रम रचला। आयपीएलच्या सामन्यांमध्ये 200 विकेट पूर्ण केले। भुवनेश्वर कुमार आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे। सांगलीमधील संजय भोकरे यांच्या हत्येचा तपास करावा। कट रचणाऱ्यांचा मुळापर्यंत जाऊन तपास करावा। याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। मला वाटतं की हे जे प्रकरण आलेलं आहे बाहेर संजय भोकरेंचं आणि अंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून ते अनेक वर्ष तिथं काम करत आहेत आणि ते मी एफआयआर सगळी बघितली की अंबाबाई तालीम संस्थेमध्ये काही जागा गेल्या आणि त्या कारणासाठी त्यांचा हत्येचा कट रचला जातोय। म्हणजे जमिनीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मर्डरचा कट रचला जातोय असं मला अजिबात वाटत नाही। पोलिसांनी या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, कारण हे जे पूर्व बघितले तर ते काय अशा पद्धतीचं धाडस करतील असं मला वाटत नाही। तर त्याच्या मुळापर्यंत जावं, नेमकं कोण आहे या प्रकरणामध्ये। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली। ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली। प्रकरणाची सुनावणी जलद गतीने पार पाडण्यासाठी शासनानं हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर नसरापूरच्या प्रकरणामध्ये आता ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मोदींच्या आवाहनानुसार कुंभमेळ्याच्या कामाला स्थगिती द्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील माने यांनी टोला लगावलाय। काटकसरेची सुरुवात मंत्री आणि आमदारांपासून करावी, सुनील माने यांनी खोचक सल्ला दिलाय। महाराष्ट्रात येऊ घातलेला नाशिक मधील कुंभमेळा आणि त्याच्यावर खर्च होणारे 35,000 कोटी रुपये वाचवण्यासाठी, काटकसर करण्यासाठी राज्य शासनाने कुंभमेळ्याच्या कामांना तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। तिथे लाखो लोक येणार होते, त्यांच्या वाहनांचा खर्च, आपल्याला वाहनं वापरायची नाहीत, आता पेट्रोल डिझेल कमी वापरायचंय, तर या सगळ्या खर्चांना फाटा देण्यासाठी कुंभमेळ्याच्या कामांना माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, सरकारचं दुर्लक्ष आहे। 18 तारखेला लासलगावला जाणार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार अशी माहिती रोहित पवारांनी दिलेली आहे। रोहित पवार यांनी या संदर्भात एक ट्विट सुद्धा केलंय। आमदार आशिष देशमुख यांनी रोड रोलर चालवलेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी 12 महिने रस्ता देणारे सावनेर ते कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 91 पाणंद रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।